नमस्कार मंडळी. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे सर्व लाभार्थी आहेत या सर्व लाभार्थ्यांसाठी रोजच्या प्रमाणे आजची सुद्धा एक महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. पाहू शकता ही जी नवीन अपडेट आहे या नवीन अपडेट अंतर्गत नवीन योजना जी आहे निराधार लाभार्थी जे आहेत यांच्यासाठी सुरू करण्यात आली आहे. तर ही नवीन योजना काय आहे, कशा पद्धतीने त्यासाठी अर्ज करायचा आहे, पात्रता काय काय असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये मिळणारे जे लाभ कोणते कोणते आहेत हे आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये जाणून घेणार आहोत. आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर पाहू शकता निराधार योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी सध्या लाभ घेत आहेत त्यांच्यासाठीच ही योजनासुद्धा महत्त्वाची ठरणार आहे आणि त्यासाठी हे पात्र जे लाभार्थी आहेत ते ऑटोमॅटिकली पात्र ठरत आहेत. तर पाहू शकता निराधार योजनेअंतर्गत ज्या विधवा महिला आहेत, विधवा महिला त्याचबरोबर एकल महिला ज्या लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनामार्फत. तर डिटेलमध्ये या ठिकाणी आपल्याकडे माहिती उपलब्ध झाली आहे. तर इथे पाहू शकता शासन निर्णयानुसार लवकरच जो शासन निर्णय आहे विस्तारित या जी योजना आहे मिशन वात्सल्य योजना या योजनेसंदर्भातला नवीन शासन निर्णय लवकरच उपलब्ध होईल. एकल महिलांना वात्सल्याचा आधार म्हणजे पाहू शकता एकल महिला त्याचबरोबर विधवा महिलांसाठी ही योजना असणार आहे. योजनेची जी व्याप्ती आहे हा वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे पाहू शकता ही योजना या अगोदरच सुरू होती. राज्यातील एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी चालू योजनेची व्याप्ती वाढवून कोविड महामारीच्या काळात विधवा झालेल्या एकल महिलांसह सर्व विधवा परिवक्तीला पाहू शकता महिलांना लाभ देण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे. कोविड महामारीच्या काळात घरातील कर्त्या पुरुषाच्या निधनाने विधवा झालेल्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेवर आधारित मिशन वात्सल्य योजना ही राज्य सरकारने ही योजना सुरू करण्यात आली होती. आता यासाठी पाहू शकता मिशन वात्सल्य योजनेची व्याप्ती वाढवून राज्यातील सर्व विधवा महिला परितवक्त्या असतात ज्या महिला आहेत त्या महिलांना लाभ देण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत विधवा परित्या महिला ज्या आहेत शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांच्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून देण्यासाठी मार्गदर्शन व मदत मिळणार आहे. आता यासाठीचा डिटेलमध्ये जो शासन निर्णय आहे हा लवकरच जाहीर केला जाईल की यामध्ये कोणकोणते लाभ असणार आहेत. तर पाहू शकता यासाठीचे कागदपत्र काय काय लागतील, त्याचबरोबर यामध्ये कोणकोणते लाभ जे आहेत विधवा महिला त्याचबरोबर एकल महिलांना मिळणार आहेत याची सुद्धा माहिती आपल्याकडे लवकरच उपलब्ध होईल. यासाठीचं SOP म्हणजे जे ऑपरेटिंग प्रोसिजर असेल म्हणजे कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, काय काय कागदपत्र द्यायचे आहेत याची सगळी माहिती शासन निर्णय 2 ते 3 दिवसामध्ये उपलब्ध होईल आणि यामध्ये ही सगळी माहिती आपल्याला मिळणार आहे. तर पाहू शकता आत्तापर्यंत आपल्याकडे जी माहिती अपडेट प्राप्त झाली आहे यानुसार यामध्ये कोणकोणते लाभ मिळणार आहेत या लाभांची माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली आहे. तर ती पहिल्यांदा आपण चेक करूयात. या पद्धतीने जे विधवा महिला असतील यांच्यासाठी एकल महिला यांच्यासाठी हे लाभ मिळतील आणि त्याच्यासाठीची व्याप्ती फक्त वाढवण्यात आली आहे. जुनी जरी योजना असली तरी पाहू शकता यानंतरनं कोविड महामारीत यामध्ये ज्या विधवा महिला असतील त्यांच्यासाठी ही योजना पुन्हा एकदा लागू करण्यात येत आहे. यामध्ये पाहू शकता मिशन वात्सल्य योजनेच्या अंतर्गत पेन्शनचा लाभ जो आहे पेन्शनचा लाभ हा दिला जाईल. त्याचबरोबर पेन्शनसुद्धा आता जे निराधार लाभार्थी घेत असतील किंवा त्यांना मिळत नसेल तर यामध्ये त्यांचा लाभ जो आहे तो इन्कट केला जाईल, त्यांना ॲड केलं जाईल. तसेच त्यांना समजा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज स्वरूपात त्यांना व्यवसायासाठी अर्थसहाय्यसुद्धा दिले जाणार आहे मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणजे ॲडमिशन फी असेल किंवा स्पेशल शिष्यवृत्ती योजना त्यांच्यासाठी राबवली जाईल आणि त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असेल याची सुद्धा माहिती दिली जाईल. त्याचबरोबर ज्या शासनाच्या योजना असतात विविध योजना असतात शासनाच्या यामध्ये घरकुल योजना असेल किंवा रेशन कार्ड पुरवठा असेल किंवा पाहू शकता इतर ज्या योजना आहेत शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या या सगळ्या योजनांमध्ये त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल. ज्या पद्धतीने निराधार लाभार्थी असतील किंवा दिव्यांग लाभार्थ्यांना ज्या पद्धतीने प्रथम प्राधान्य दिलं जातं त्याच पद्धतीने त्यांना सुद्धा प्रथम प्राधान्य हे दिलं जाईल. त्याचबरोबर पाहू शकता एका जमिनीचा वाद असेल त्या एकट्या पडलेल्या एकल महिला असतील विधवा महिला यांच्यासाठी त्यांच्यामध्ये कायदेशीर मदतसुद्धा त्यांना दिली जाईल. म्हणजे कायदेशीर बाबींमध्ये शासनामार्फत कायदेशीर मदत ही मिळवून दिली जाईल आणि यासाठी पाहू शकता ही सगळी
जी लाभ आहेत या योजनेअंतर्गत मिळणारे नक्की काय काय लाभ आहेत या संदर्भात शासन निर्णय जो आहे हा लवकरच शासनामार्फत जाहीर केला जाईल. त्याचबरोबर लागणारी कागदपत्र म्हणजेच उत्पन्नाचा दाखला असेल किंवा इतर जे तुमचे ID असतील किंवा पाहू शकता पतीचं जे डेथ सर्टिफिकेट आहे, मृत्यू प्रमाणपत्र किंवा कोणकोणती कागदपत्र लागतील याबद्दलची माहिती लवकरच उपलब्ध होईल. तर या पद्धतीने पाहू शकता आपल्याकडे ही मिशन वात्सल्य योजना जी आहे हे सुरू करण्यात येत आहे आणि याबाबतची माहिती उपलब्ध झाली आहे. लवकरच पूर्ण डिटेलमध्ये माहिती उपलब्ध होईल आणि त्याबद्दल सुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ जो आहे घेणार आहोत. याबद्दलची पुढची जी महत्त्वाची अपडेट आहे ती मिळवण्यासाठीच लोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.